जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो मी आहे तुमचा आपला मराठी माणूस सोम शिंदे. तर परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या छोटेशा मिनी आपलं छोटे नाही मोठ्या ब्लॉग मध्ये. हे अशा इकडे 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 लवकर ये जर गेला झाले भारी इकडे पप्पाला सांगा पेट्रोल ना तिकडे स्टँड जोड ना स्टँड वर. अरे भाई ऊन बघ भाई काम यायला लागलं उभं राहून राहून. सोड ना ग्लुकोज नाही पिलं यार. सोड ना आम्ही इंट्रो चुकी नाही मला सोड तू भाई गद्दारी नाही करायची. हा चला काय भाई बुलेट घेऊन येते अशी जिंदगी बाय नाही तर आमची जिंदगी असंच. मग मला माहिती म्हणून मी असंच म्हटलं मुद्दाम काकू मी असंच म्हटलं बरं बघा तुमच्यासमोर गाडीवर बसले. यशाने आम्हाला स्टँडवरती सोडलं ते मला घालत ते बोलू ते स्टँडवरती सोडलं. मग दादा जाऊन गाडी घेतो आम्हाला सोडतो बघून काय होते. आईला कॉलेजला बरं आम्हाला इथे ॲडमिशन घेऊन आहे ना आम्हाला असं लई लेट होते पण आता काही जाऊ द्या आता गेले पाहिजे आता काही विलाज नाही आमच्याकडे. मित्रांनो असंच मोकळ्या हाताने परत निघालो इथून. दादाची आज सुट्टी आहे. दादाला कॉल केला होता पण दादानी काही कॉलेज उचलला नव्हता. आता परत इथून 1 2 1 2 1 2 1 करत आता चला तिथं जाऊन घरी जाऊन सांगू. दादा आला कारण आता पहिले आरण्याला सोडून येतो घरी जाऊन जरा फ्रेश वगैरे होते बघू काय होते. जरा वेळ नाही का मार्केटला वगैरे जाऊन आलो मी कॉलेजवरून आल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर. आणि मग सगळं आवरलं वगैरे आणि जरा ब्लॉग एक्सपोर्टिंगचा प्रॉब्लेम होत होता. 6 वेळा एक्सपोर्ट केला तो मध्येच काय नाही का कोणाचा फोन वगैरे म्हणजे असं यायचं ते आउट पडलं का ॲपमधून डायरेक्ट कॅन्सल होतं ते अख्खं एक्सपोर्टिंग. त्यामुळे मग ते एक्सपोर्ट वगैरे केलं त्याला टाईम खाल्ला जास्त. मग ते करून अपलोड वगैरे केला म्हणून आजचा ब्लॉग कालचा ब्लॉग 8 वाजता अपलोड होईल संध्याकाळी. एक तर आहे ना ब्लॉग 12:30ला अपलोड होईल. आणि जर ब्लॉग 1:30-2च्या आधी अपलोड जर नाही झाला तर डायरेक्ट तुम्ही समजून जा की डायरेक्ट संध्याकाळी 8 वाजता ब्लॉग अपलोड होईल म्हणून तसं मी सांगत जाईल. मग आत्ता वेदा येतोय जरा शूटला जाऊन येतो 2-4 रील्स करतो मग बघू मग काय होतंय. आता वेगवेगळे लोकेशन बघायचं चाललेलं आहे. तर आजची मित्रांनो आता आमचं जे सिनियर कॉलेज आहे का कुठलं म्हणजे वरचं आपलं याचं सायन्स कॉमर्स आर्ट्सचं जे वरचं सिनियर कॉलेज आहे का 12वी नंतरचं म्हणजे हे त्याच्या बॅक साईडला हे असं सुंदर अप्रतिम असं इथं लोकेशन आहे. मग म्हणजे इथं आलं आणि म्हटलं चला बघू इथं आहे का चांगलं. पण इथं मस्त इथं पण दाखवतो मी तुम्हाला लोकेशन नाही का कसं नाही का एकदम मस्त इथं बघू. इथं तर थोडं लाईट प्रॉब्लेम नाही का तसं आपल्याकडं डिवाईस कोणता आहे तुम्हाला माहिती आहे लाईटचा काही विषय नाही. उलट लो लाईटमध्ये सुद्धा खतरनाक व्हिडिओ निघाल. मग बघतो मी कसं काय होतं आहे. आणि ओम्याला पण जर फोन करून बघतो ओम्या पण म्हटलं तर कॉल कर मग बघू मग काय होते. जर शूट वगैरे कम्प्लीट झालेलं आहे आणि इतकं मच्छर चावत होतं तिथं की इतकं भारी लोकेशन बघा नाही का पावसामुळे तिथं मच्छर चावत होते. चाललं आहे जर स्कूल नाही का आमच्या बऱ्याच सांगते 2 व्हिडिओ तिथे शूट केलेले आहेत. मग जे काय होईल ते होईल. दुसऱ्या लोकेशनवरती जाणार होतो परत व्हिडिओ शूट करायला पण सायडा भेटला मग आम्ही बोलत बसलो. नंतर विघ्न वगैरे आले आणि जरा मग आलो फिरून वगैरे मग आलं आता घरी ते म्हटलं आता मग गावात पण जायचे काम आहे. पण नेमके दादा आता पुढे गेले की गाडी नाही घरी नाही आणि चेहरा पण असं ऑइली झालं आहे फक्त ऑइली होते आता बाग काही नाही. आत्ताच गाडी हातात घेतली आणि गावात आलो गाडी पंचर. आता मम्मीला पायच यायला उतरवले आणि एवढं माल घेऊन चालले मस्त यायला पंचर काढावं लागेल. जर आता गाडीकडे होती आताच पंचर झाली पहिला मारून खर्चाला कार अवघड हवा नाही जाऊ चला बघू आता तिथं. आणि तिथं गेलो बरं का मी आणि म्हटलं मी व्हिडिओ चालू करल पण त्यांनी हवा मारली ते बोलले जाऊ दे. आता जाऊ दे तर म्हटलं पूर्ण हवा गेली म्हटलं पंचर पण आता दादा तर कुठे गेला नाही पंचर असायला म्हटलं आता मारली पूर्ण हवा कळलंच पंचर आहे नाही. जर आता हवा गेली तर त्यांचं जर चालूच असतं पैसे नाही दिले मारली आता बाजारातला राहिलेला माल घेऊन येतो पहिला मी परत जायचे मला स्वस्ताकडे. गण विषयावरती विषय चाललाय आमचा डिस्कशन यस बिझनेस चाललं. आता घरी आपलं रोजच्या सारखं झोप येते लई आहे ना 2-3 दिवस झाले झोपच होत नाही.
उद्या मी दांडी मारायला बसलोय कारण की असे काही शिकवती नाही फालतू. तिथं जाऊन टाईमपास होते, तिथं जाऊन झोपा काढायला टाईमपास होत आहे. उद्या मी दांडी मारायला बसलो, उद्याचे दिवस रेस्ट घेईल म्हणजे मग कसं ते पुढं परफेक्ट रुटीन चालू होईल. मग कसं आहे एकदम नाही का ब्लॉग कंटिन्यू वॉच करा. याच्या आधीचे जाऊन ब्लॉग बघा. आजचा ब्लॉग मी प्रेझेंट करतो. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.